सो हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राम पडळकर व्लॉग्स। तर आज मी तुम्हाला इथलं घर दाखवणार आहे, माझं घर। तर तुम्ही पाहू शकता। तर हे आहे घर, पूर्ण मी आतून नाही दाखवते सध्या। हा गोठा आहे आणि पाठीमागे डोंगर आहे आणि शेजारी अशी घरं आहेत। टोटल फक्त 5 घरं आहेत इथे। आणि चला आता मी तुम्हाला शेत दाखवतो। डायरेक्ट समोरच शेत आहे, ज्यामध्ये आता भुईमुग लावलेला आहे आणि पलीकडे कांदे आणि तिथे फल आहे, हे ज्याला बोरवेल म्हणतात। आणि त्याची पाईपलाईन आणि इथे पाणी असं जाते विहिरीमध्ये। आणि इकडे भुईमुगाचं शेत फक्त 6 सारे आहेत, कारण आम्हाला इकडे उन्हाळ्याचं पाणी नसतं, त्यामुळे फक्त आता भुईमुग आहे आणि मका केली, ती मका दाखवतो तुम्हाला। तर ही आहे मका आणि इथे आंब्याची झाडे आहेत 2। आता उन्हाळ्यात आंबे लागतील, आंबे खूप गोड आहेत आणि जेव्हा लागतील तेव्हा मी परत व्लॉग करून तुम्हाला दाखवेन। कच्चा खाल्ला तरी खूप गोड लागतो। आणि इथे नारळाचं झाड आहे, परत खाली आता पडीकच आहे सर्व, कारण पाणी नाही आहे त्यामुळे। तर मी आलेलो आहे आता आंब्याच्या झाडापाशी। तर आंबा मी दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट। तर मोहर खूप लागलाय आंब्याला, पाहू शकता तुम्ही। आणि हा छोटा आंबा लागलाय, पण ह्याचे आंबे खूप गळत आहेत, तर ह्याच्यावर काय उपाय असेल तर प्लीज सांगा। आणि बघा किती मोहर होता आणि फक्त एकच आंबा लागलाय, त्यामुळे प्लीज काहीतरी उपाय असेल तर सांगा। तर माझ्या पाठीमागे दिसतोय मोहर आहे आणि शेजारीच चिक्कूचं झाड आहे। चिक्कू पण लागलेत आणि पाठीमागे एक झाड आहे आंब्याचंच। सो लेट्स गो। ओके। अरे बापरे, हे दुसरं झाड आहे आंब्याचं आणि याला पण मोहर खूप लागलाय, पाहू शकता मोहर खूप लागलाय। आणि आता आंबे लागतील बहुतेक एप्रिल नाहीतर मे मध्ये, आणि खायला मे मध्येच येतील, लास्ट वीक बहुतेक, कारण लवकर आंबे मोठे होत नाहीत। सो असं आहे झाड आंब्याचं। आणि तर मित्रांनो, असेच डेली व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा। धन्यवाद।